दिंडोरी पिंपळगाव रस्ता संदर्भात शेतकऱ्यांनी उभारलेल्या साखळी उपोषणाला आज द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले आणि शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे यांनी उपोषणस्थळी शेतकऱ्यांची भेट घेऊन साखळी आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय। न्यूज पॉइंट मराठी सोबत बोलताना त्यांनी या उपोषणासंदर्भात आपली भूमिका देखील स्पष्ट केली आहे। महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने जे शेतकऱ्यांचं आंदोलन त्यांनी जे उभं केलेलं आहे तर त्यांच्या जमिनी त्यांना वैयक्तिक कोणालाही नोटीस न देता आणि त्यांनी जमिनी अधिग्रहण करण्याचं किंवा पुलाचे असतील किंवा रस्त्याचं काम चालू करण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याला सख्तपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी द्राक्ष बागायतदार संघ खंबीरपणे उभा आहे आणि शेतकऱ्यांना आमचा पाठिंबा राहील का ते काम त्यांनी जे आजच्या स्थितीमध्ये काही खोटे आश्वासनं घेऊन कलेक्टरकडे असेल किंवा PWTचे अधिकारी असतील आम्ही तुम्हाला याच्यामध्ये मार्ग काढू आणि भरपाई देण्याचं आम्ही प्रयोजन चालू केलेले हे काही खोटे आश्वासन देत आहेत। हे आश्वासनाला न जुमानता आमची भूमिका अशी राहील का आत्ता ह्या मिनिटाला जिथं जिथं मोऱ्यांचं काम चालू असेल फुलांचं काम चालू असेल ते ह्या मिनिटाला कामं बंद झाली पाहिजे, कारण शासनाला कुठेतरी नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही। हे गोडगोड बोलणे करून आणि शेतकऱ्यांकडून हे कामं करून घेऊ राहिले आणि ते अधिकारी सांगताय का पुढे पाऊस पडेल पुलांचे कामं होणार नाही, नसेल होणार तर मग तुम्ही पहिलं लेखी आश्वासन हे शेतकऱ्यांना लेखी आश्वासन लिहून दिलं पाहिजे का आम्ही हे जे अधिग्रहण करतो हे पुलांचे कामं करतो हे करत असताना इतर ठिकाणी जसं मुंबई आग्रा रोड असेल किंवा अजून काही रस्ते असतील तिथं अतिक्रमण त्यांनी नवीन रस्ते करताना रस्ता रुंदीकरण करताना जी काही भरपाई दिली तिथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना ती भरपाई देण्यास आम्ही तयार आहोत असं त्यांनी लेखी आश्वासन दिल्याशिवाय शासनाचे हे सगळे कामं शेतकऱ्यांनी बंद करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याला महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचा हा खंबीरपणे पाठिंबा आहे। आम्ही द्राक्ष बागायतदार संघाच्या माध्यमातून आमच्या संघाच्या लेटरवरती निवेदन लिहून आणि उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मुख्यमंत्री आणि पालकमंत्री या सगळ्यांना आम्ही लेखी निवेदनाद्वारे हे सगळ्या अडीअडचणी शेतकऱ्यांच्या कळवू आणि शेतकऱ्यांना जोपर्यंत मोबदला मिळत नाही लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आमचा त्यांना खंबीर पाठिंबा असेल, तोपर्यंत हे आंदोलन चालू असंच राहील। शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो। जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। तर जे शासनाने काम चालू केलेले आहे पिंपळगाव जोपूर रोड त्या शेजारील शेतकऱ्यांच्या जमिनीचं अधिग्रहण न करता बळजबरी काम चालू केलेलं आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे आणि तसं लेखी आश्वासन असल्याशिवाय आम्ही हे काम होऊ देणार नाही, चालू देणार नाही। आत्ता जे त्यांनी मोऱ्यांचे कामं चालू केलेले ते पण ताबडतोब त्यांनी बंद केले पाहिजे आणि हा फार मोठा अन्याय आहे। त्यांच्याकडे लेखी काही नसताना रस्ता किती रुंदीचा आहे, काही कागदपत्र नाही त्यांच्याकडे, तरी म्हणते आमचा एवढा रस्ता आहे तो आमच्या जागा आहे। हे सर्व हुकुमशाहीची पद्धत झाली। ही हुकुमशाही चालू देणार नाही। आम्ही सर्व संघटना आणि सर्व शेतकरी तुमच्या पाठीशी आहोत आणि आपण तीव्र लढा चालू करू।